खानदेशी पद्धतीचं कैरीचं लोणचं 2 ते 3 वर्ष खराब होणार नाही, लोणच्याला बुरशीसुद्धा येणार नाही आणि लोणच्याला रंग खूप छान येईल, चवीला तर अतिशय छान होईल. अशा पद्धतीचं लोणचं आपण आज बघणार आहोत. चला मग पूर्ण रेसिपी बघूया. पूर्ण पदार्थांचं प्रमाण पुढे सांगितलेलं आहे. येथे मी गॅसवर कढई ठेवली आणि एकदम कमी गॅसवर हे फक्त आपण गरम करून घेणार आहोत. आधी लवंग गरम करून घेतली, नंतर मिरीसुद्धा गरम करून घेतली. फक्त त्यामधील आपल्याला मॉइश्चर कमी करायचं आहे. आणि त्यानंतर येथे मेथी गरम करून घेतली. पुन्हा बडीशोपसुद्धा गरम करून घेतली. आपल्याला कुठेही जळू द्यायची नाही, एकदम कमी गॅसवर गरम करून घ्यायची. हे बघा अशा पद्धतीने इथे गरम करून घेतली. हिंग पावडर घेतलेली आहे, त्याचप्रमाणे हळदसुद्धा घेतलेली आहे. हे सर्व आपण आता मिक्सरमध्ये जाड बारीक करून घेऊया. अख्खं वापरायचं नाही आहे. आणि येथे मी 750 ग्रॅम मोहरी डाळ आणि 600 ग्रॅम मीठ घेतलेलं आहे. येथे मी मेथी 40 ग्रॅम घेतलेली आहे, बडीशोप 100 ग्रॅम घेतलेली आहे, लवंग 30 ग्रॅम घेतलेले आहे, हिंग 25 ग्रॅम घेतलेला आहे, हळद 25 ग्रॅम घेतलेली आहे, मिरी 30 ग्रॅम घेतलेली आहे. एका स्टीलच्या कढईमध्ये हे 600 ग्रॅम मीठ घेतलेलं आहे. हे मीठ मी जाड घेतलं आहे आणि ते मिक्सरमध्ये बारीक करून घेतलं. हे जे माप वापरलेलं आहे पावशेरा म्हणतात त्याला, हे 1 पावशेरा आणि पुन्हा कमी भरलेला पावशेरा आहे. बघू शकता व्हिडिओमध्ये तुम्ही, पूर्ण भरलेला नाही. आणि मिरची पावडर ही कमी तिखट घेतलेली आहे. मिरची पावडर ही त्या मापानेच 2 पावशेरा आणि 1 पावशेरा थोडासा कमी होता. हे असं पसरवून घ्यायचं. त्यानंतर मोहरीची डाळ ही 750 ग्रॅम घेतलेली आहे. मोहरी डाळ अर्धी डाळ मिक्सरमध्ये बारीक करून घेतली आणि अर्धी डाळ तशीच जाड ठेवली. ही या मापाने 3 माप ही मोहरी डाळ आलेली आहे. मोहरी डाळसुद्धा अशा पद्धतीने पसरवून घ्यायची. हे बघा तुम्ही व्हिडिओमध्ये बघितल्याप्रमाणे पूर्ण रेसिपी करू शकता. आणि येथे 2 किलो तेलाचा वापर केलेला आहे. 2 किलो तेल हे गरम करायला ठेवलेलं आहे. हे बघा अशा पद्धतीने टाकून घ्यायचं. येथे मी मेथी पावडर टाकलेली आहे. मेथीची पावडर करून घेतली. मेथी 40 ग्रॅम घेतलेली होती, परंतु ती वरची साल काढून जी पावडर होती तीच टाकली. त्यानंतर लवंग घेतली 30 ग्रॅम, ती जाड बारीक करून घेतली, ती टाकली. आणि बडीशोप 100 ग्रॅम घेतलेली होती, तीसुद्धा जाड बारीक मिक्सरमध्ये करून घेतली आणि यावरून अशा पद्धतीने टाकून घेतली. त्यानंतर आपण हिंग टाकून घेऊया. हिंग हा 25 ग्रॅम घेतलेला आहे. हिंगाची पावडरच हिंग पसरवून घ्यायचा. आणि मिरीसुद्धा 30 ग्रॅम घेतलेली आहे आणि जाड बारीक करून यामध्ये टाकलेली आहे. आणि तेल एका बाजूला गरम करायला ठेवलेलं आहे. तेल आपण कडकडीत गरम करून घेऊया. आणि थोडंसं नॉर्मल गार झाल्यानंतर, म्हणजे मसाल्यावर टाकल्यानंतर ह्या मसाल्याचे बुडबुडे आले पाहिजे, अशा पद्धतीने तेल गरम ठेवायचं. आणि सर्व या साहित्यावर तेल टाकून घ्यायचं. हे बघू शकता तुम्ही, बुडबुडे येत आहे, म्हणजेच आपला हा लवंग मिरीचा जो मिरचीचा मसाला आहे, हा खार आहे, छान भाजला जातोय. आणि गरम गरम टाकून घ्यायचं. त्यानंतर सर्व तेल आपण येथे टाकून घेऊया. येथे मी 2 किलो तेलाचा वापर केलेला आहे. तुम्ही कोणतंही तेल वापरू शकता, सोयाबीन, शेंगदाणा किंवा सूर्यफूल, कोणतंही तेल वापरू शकता. हे बघा अशा पद्धतीने सर्व मसाला छान भाजून घ्यायचा. आणि आता यावरती सर्व तेल टाकून घेऊया. मसाला वरती खाली करायचा चमच्याने आणि तेल टाकून घ्यायचं, म्हणजे व्यवस्थित भाजला जातो. तुम्हाला जर यामध्ये साखर टाकायची असेल, गोड बनवायचं असेल, तर यासाठी अर्धा किलो साखर टाकू शकता. मी येथे बिगर साखरेचं बनवलेलं आहे. हे खानदेशी लोणचं 3 ते 4 वर्ष अजिबात खराब होत नाही आणि खूप छान टिकतं. कलर पण छान येतो. यामध्ये आपण हळद वापरलेली नाही आहे. हळद आपण लोणचं बरणीमध्ये टाकू त्यावेळेस टाकणार आहोत. हे बघा अशा पद्धतीने सर्व तेल टाकून घ्यायचं. आता येथे सर्व तेल टाकून घेते. बघा किती छान मसाला भाजला जातोय. पटकन सर्व मसाला मिक्स करायचा. हा खार एकत्र करून घ्यायचा आणि आपल्याला हा खार रात्रभर गार करण्यासाठी ठेवायचा आहे. 50 कैरीच्या लोणच्यासाठी जे साहित्य वापरलेलं आहे त्याचं प्रमाण हे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे, तिथे जाऊन बघू शकता. हे 50 कैऱ्या घेतलेल्या आहेत. या मीडियम साईजच्या, खूप मोठ्याही नाही खूप छोट्याही नाही, अशा कैऱ्या घेतलेल्या आहेत. कैऱ्या नरम घ्यायच्या नाही. देठाजवळचा सर्व चिकाचा भाग पुसून टाकायचा, पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचा आणि त्याच्या आपण फोडी करून घ्यायच्या. आडकित्त्याने करून घ्या किंवा तुम्ही मार्केटमधूनही करून आणू शकता.
अशा पद्धतीने सर्व फोडी करून घ्यायच्या, त्यामधील सर्व कोळी काढून टाकायच्या आणि सुती कपड्याने सर्व फोडी पुसून टाकायच्या आणि रात्रभर फॅनखाली वाळवत ठेवायच्या. म्हणजे त्यामधील पाण्याचं मॉइश्चर कमी होतं आणि लोणच्याला पाणी सुटत नाही, म्हणजेच लोणचं आपलं खराब होत नाही. हे बघा, अशा पद्धतीने मी पसरवून ठेवलेले आहेत आणि रात्रभर ह्या फॅनखाली आपण सुकून घेणार आहोत. दुसऱ्या दिवशी सकाळी बघा किती छान तेल सुटलेलं आहे आपल्या खारला. आता यामध्ये आपण हळद टाकूया. हळद टाकून घ्यायची. हळद टाकल्यानंतर मिक्स करायचं. गरम तेलात जर हळद टाकली तर हळद जळू शकते, काळपट कलर येऊ शकतो, त्यामुळे हळद ही दुसऱ्या दिवशी टाकायची. आता हे छान मिक्स करून घ्यायचं आणि एका परातीमध्ये सर्व फोडी टाकून घ्यायच्या. थोड्या थोड्या फोडी टाकायच्या किंवा सर्व टाकल्या तरी चालतील आणि त्यामध्ये खार टाकून घ्यायचा. या अशा चिनी मातीच्या बरणीमध्ये मी हे लोणचं भरून घेणार आहे आणि हाताने सर्व फोडींना खार लागेल असं मिक्स करायचं. कुठेही फोड ही कोरडी राहू द्यायची नाही. जिथे ही फोड कोरडी राहिली तिथे बुरशी येऊ शकते. पूर्ण हाताने मिक्स करून घ्यायचं आणि आपण इथे 2 किलो तेल वापरलेलं आहे. जर तुम्हाला वाटलं की लोणच्याच्या बरणीच्या वरती दुसऱ्या दिवशी सुद्धा तेल आलं नाही तर तुम्ही थोडंफार तेल गरम करून आणि गार करून ते तेल बरणीमध्ये टाकू शकता. हे बघा, अशा पद्धतीने सर्व फोडींना आपण हा खार लावून घेऊया आणि सर्व फोडी व्यवस्थित खारामध्ये मिक्स करायच्या. म्हणजे लोणचं 2-3 वर्षे छान टिकतं. लोणच्याचा रंगसुद्धा तुम्ही बघू शकता किती छान आलेला आहे. या मसाल्यांचा प्रमाणाचा व्हिडिओ आधीच टाकलेला आहे. तुम्हाला जर बघायचा असेल तर तुम्ही चॅनलवर जाऊन बघू शकता. उपवासाच्या लोणच्याची सुद्धा रेसिपी चॅनलवर आहे, तिथे जाऊन बघू शकता. आणि आता या बरणीमध्ये आपण टाकून घेऊया. बरणीचं तोंड हे सुती कपड्याने बांधून ठेवायचं आणि हवेशीर ठेवायचं. जर तुम्हाला दुसऱ्या दिवशी तेल कमी वाटलं तर तुम्ही तेल गरम करून गार करून टाकू शकता. धन्यवाद.